लॅपटॉप नाही नाही मोबाईलवर आहे. ठीक आहे, हरकत नाही, ते काही प्रॉब्लेम. पण ना आणि सगळ्यांना प्रणाम करून मग मी इथे आपण ज्ञानेश्वरी वाचतो आहे म्हणून मी ज्ञानेश्वरां महाराजांचं स्तुतीपर एक काव्य आहे माझ्याकडे, त्याने मी सुरुवात करणार आहे. तेव्हा सगळ्यांनी प्लीज ऐकावं. मी माधुरी शरद सबनीस सगळ्यांना प्रणाम करते आहे. जय श्री कृष्ण. आता आपण म्हणूया ज्ञानेश्वर महाराजांचं स्तुतीपर काव्य. सगळ्यांनी ऐका. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे. म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरणरी घावे अहंकार सांडून. अनन्य भावे शरणरी घावे अहंकार सांडून. झणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप. सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष. वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. धन्यवाद सगळ्यांना. हे ज्ञानेश्वर महाराजांची आपण ज्ञानेश्वरी वाचतो आहे म्हणून हे काव्य त्यांच्या स्तुतीपर मी म्हणले आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपण 8वा अध्याय भगवद्गीतेतला आपलं विराट स्वरूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं आहे. आतापर्यंत ते दाखवून झालेलं आहे. ते रूप बघितल्यावर संजय यानं धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे की अर्जुन किती भिहाला आहे आणि तो वारंवार सगळ्या बाजूनी नमस्कार करत सुटलाय. भगवंताला माफी मागून झालीये आणि मग म्हणले की परमेश्वराची स्तुती केली. अर्जुन हा आध्यात्मिक दृष्ट्या खूप उच्च पराकोटीचा माणूस, त्याला महात्मा, विदुर महात्मा, तसं अर्जुनाला पण महात्मा म्हणलं गेले. तसं अर्जुनाने
भगवंतांची स्तुती केली आहे 37व्या श्लोकात पण, की ते भगवंतांना म्हणतायत, अर्जुन म्हणतोय की हे महात्मन, म्हणजे भगवंताला म्हणलंय, हे महात्मन, तुम्ही ब्रह्मदेवाचंही आदिकारण आणि सर्वात श्रेष्ठ आहात, तर अशा आपल्याला मी नमस्कार का बरे नाही करणार? कारण हे अनंता, हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, जे सत आणि असत त्या पलीकडील अक्षर आहे, अर्थात तुम्ही सच्चिदानंद घन ब्रह्म आहात आणि ते आपणच आहात. आता या सगळ्या वर्णनानंतर भगवद्गीतेचं सार म्हणजे ही भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. भगवद्गीतेचं सगळं साररूप, किंवा साररूप नाही, भगवद्गीतेवर भाष्य, जी भगवद्गीता संस्कृत मध्ये आहे त्यावर भाष्य श्री ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. अतिशय सुंदर लयबद्ध ओविरूप स्वरूपात. त्यावेळची 750 वर्षापूर्वीची मराठी भाषा, अमृता ते पैजा जिंके अशी भाषा, त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ओविरूप 9000 ओव्यांपेक्षा जास्त ओविरूप भाष्य 700 श्लोकावर गीतेच्या केलं गेलं आहे. त्यातले 5 की 6 श्लोक माझ्या वाट्याला येणार आहेत अवघे 38, किती बरं, 39, 40, हा मी सांगते, माझ्या वाट्याला एवढ्या श्लोकांवरच 44 श्लोकापर्यंत आहे. 38 ते 44 एवढे श्लोक आपल्याला 40 मिनिटात संपवायचे आहेत. आता ते श्लोक मी माझ्या पद्धतीने अगोदर वाचणार, भगवद्गीतेचे श्लोक. त्याच्या खाली 2 ओळीचा अर्थ आहे, किंवा ज्ञानेश्वरीचा जो इकडचा मराठी आत्ता आपल्या प्रचलित भाषेतला अर्थ आहे तो मी अगोदर वाचणार आहे. कारण या गीतेच्या श्लोकाचा अर्थ काय मराठी आपल्या भाषेत आपल्याला आधी समजला, की मग ज्या भगवद्गीतेच्या श्लोकावर जेवढ्या पुढच्या ओव्या आल्यात ना, आता 513 पासन 518वी ओवी, हा, तर हा हा अर्थ असेल, हा ओवीबद्ध भावार्थ असेल 38व्या श्लोकाचा. पुढे मी 39 आणि 40 श्लोक सलग वाचेन आणि त्यांच्या जेवढ्या ओव्या आल्यात आधी अर्थ वाचणार मराठीत आपल्या भाषेत. आपल्या म्हणजे ज्ञानेश्वरीचाही सगळा अर्थ कळतो असं नाही, आज ज्ञानेश्वरीवर पीएचडी करणारे लोक जगामध्ये आहेत. त्यामुळे ही भाषा ही ओवीबद्ध जरी असेल, अतिशय रसाळ असेल, तरी मला तरी कळत नाही. त्यामुळे माझ्या पद्धतीने मी अगोदर मराठीतला अर्थ वाचणार आणि मग रसाळ भाषेतल्या ओव्या वाचायचा प्रयत्न करणार, की ह्या अर्थामुळे ह्या ओव्या आपल्याला आधी अर्थ कळल्यामुळे ओवी वाचण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट किंवा रस निर्माण होईल असं मला वाटतं. तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. मी अगोदर भगवद्गीतेतला श्लोक, मग मराठीतला अर्थ, आणि सगळ्यात शेवटी मी त्या सगळ्यात शेवटी म्हणजे त्या श्लोकाच्या जेवढ्या ओव्या आहेत त्या वाचन करणार आहे. अशा रीतीने आपण आजचे 44 श्लोकापर्यंत गीतेच्या, आणि पुढच्या जेवढ्या किती 13, 23, 33, 43, 53 आणि 63वी ओवी, 563व्या ओवीच्या पुढेही 2 ओव्या आहेत त्या मी घेणार आहे, कारण त्या श्लोकाचा अर्थ तिथे संपतो. 68वा श्लोक येईल कदाचित, तिथपर्यंत मी अर्थ घेते. त्यानंतर पुढचे जे कोणी येतील विवेचक ते वाचतील. मी अशी विनंती करते दीदींना की मला एवढी 2 ओव्या पुढच्या म्हणायची किंवा वाचून दाखवायची परवानगी मिळावी, कारण तो श्लोक मी आधी वाचून तसं बघितलं आहे. मला वाटतं की दीदी नाही म्हणणार नाहीत. मुठाळ दादा किंवा रामदास दादा, आणखीही खूप छान छान विवेचक आहात आपल्याकडे तुम्ही. हा वेळ फक्त कमी आहे ताई, जी लवकर जी. सुरू करा. हा हा. आता सुरुवात करूया. आधी भगवद्गीतेचा श्लोक. त्वमादिदेव, कुठे गेलो, हा, त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्, त्वमस्य विश्वस्य परन्निधानम्, वेत्तासि वेद्यै च परै च धाम, त्वया ततं विश्वमनन्तरूप. माझ्याकडे घड्याळ नाही नेमकं, बघूया.
इथे अर्जुन म्हणतात भगवंतांना, आपण आदिदेव सनातन पुरुष आहात, या जगाचे परम आश्रय स्थान आहात. जग जाणणारेही आपण, जाणण्याजोगेही आपणच, आणि परमधामही आपणच. हे अनंत रूपा, आपण हे विश्व संपूर्ण व्यापून टाकलेलं आहे. ते विराट रूप बघितल्यावर अर्जुनाला असं वाटतं. आता आपण ह्या ओव्यांचा मराठीतला अर्थ वाचूया की देवा, आपण प्रकृती व पुरुष यांचं मूळ अधिष्ठान आहात. माया महतत्वादिकांचे शेवटही आपणच आहात. आपण स्वतः सिद्ध, अनादी आणि पुरातनही आहात. तुम्ही सर्व विश्वाचे चालक, सर्व जीवांचे लयस्थान रूप अधिष्ठान असून सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे काय? भूत भविष्याचं ज्ञानही तुमच्याच हाती आहे. श्रुतीच्या नेत्रांना म्हणजे ज्ञानाला जे गोचर होतं ते होणारं असं ते स्वरूप, भूत सुख ते भेदरहित असे जे तुम्ही, त्या तुमचंच स्वरूप होय. या त्रैलोक्याला आधार असणारी जी माया, त्या मायेलाही आधारभूत अधिष्ठान तुम्ही आहात. भगवंत ब्रह्म आणि माया तीच भगवंतांचंच दुसरं रूप आहे. अधिष्ठान तुम्हीच आहात, मायेचं पण. म्हणून तुम्हाला सर्व सृष्टीचे श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात. आपणच परमश्रेष्ठ असून ब्रह्मांडाच्या अंतकाळी माया पण तुमच्या स्वरूपातच लय पावते. किंबहुना देवा, हे सगळं जग तुम्हीच विस्तारलं आहे, तेव्हा अनंत रूप असणारे जे तुम्ही, तुमचं वर्णन कोण करू शकेल, असं अर्जुन म्हणतोय. आता बघूया, आपण ओव्या बघूया या श्लोकाच्या. खूप छान. मी ओवीबद्ध म्हणू की गद्य स्वरूप म्हणू दीदी, तेवढं सांगा, लोकांना कसं आवडेल. तुमच्या मनाने करत आहे, काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही पण चालतं मला. हा. तू प्रकृती पुरुषांची आदी. प्रकृती आणि पुरुष म्हणजे माया आणि ब्रह्म, त्याचाही आदी, असं लिहिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. पुढे, जी महतत्वा तूची अवधी. महत्तत्व जे आहे ते म्हणजेच परमेश्वर, त्याचं अधिष्ठान म्हणजेच महत्तत्व. स्वये तू अनादी, ज्याचा अंत लागत नाही, अनादी अनंत आहे. पुरातनु, पुरातनु. सकल तू विश्व जीवन, जीवासी तूची निधान. भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. बघा, आपण आता मराठीतला अर्थ वाचला, त्याच या ओव्या आहेत. जी श्रुतीची लोचना. श्रुती म्हणजे कानाला डोळे असतात का? नसतात. पण आपण जे ऐकतो आणि त्यातून जे ज्ञान आपल्याला मिळतं, ते ज्ञान म्हणजे श्रुतीची लोचना. स्वरूप सुख तूची अभिन्ना, तूच सगळं अभिन्न रूप आहेस या चराचराचं. त्रिभुवनाची आयतना, आयतन तू, आयतन तू, त्रिभुवनाचं आयतन तू आहेस. म्हणून जी परम, तू ते म्हणजे महाधाम, म्हणूनच परमधाम तुम्ही आहात तेव्हा. कल्पांती महत ब्रह्म. कल्पांती म्हणजे ह्या कल्पाचा अंत जेव्हा होईल, तर सृष्टीला जन्माला घालणारे जरी ब्रह्मदेव असले, तरी ब्रह्मदेव हे विष्णूंच्या नाभी कमळातून उत्पन्न झालेले, जन्म घेतलेले आहेत, विष्णूचंच रूप आहेत. आणि त्यांना जी सृष्टीची निर्माण करा म्हणलं, तर मुख्य सृष्टी या महतत्व, या अनादी, या परब्रह्माकडनं मायेच्या रूपाने निर्माण झालेली आहे. ब्रह्मदेवाच्या मध्ये तुझं माझी गे म्हणजे तुझ्यामध्ये सगळं आहे. कल्पांती महत ब्रह्म, कल्पाचा अंत येतो तेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते असं म्हटलं जातं. जेव्हा जीवसृष्टी निर्माण होत असते तेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू असतो असं म्हणलं जातं. किंबहुना तुवा देवे आता मी ओवी वाचते बघा, तुम्हाला जे आवडेल ते मला सांगा हा दीदी. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे आघवे, तरी अनंत रूपा वानावे.
कवणे तू ते काय म्हणणार असं. आता पुढे आपण 29वा श्लोक वाचतो आहे. 29वा श्लोक आणि 30वा एकत्र घ्यायचा आहे. वायुर्यमोऽग्निर्वरुणश्च शाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. पुन्हा पुन्हा अर्जुन म्हणतोय, वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आपण आहात. आताच मी म्हणलं ना, हजारो वेळा नमस्कार, आपल्याला हजारो वेळा नमस्कार असो, आपणाला आणखीही वारंवार नमस्कार असोत, नमस्कार असोत, एवढंच अर्जुन म्हणू शकतो. आता पुढचा श्लोक 40वा. नमः पुद नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. अर्जुनानं वायू, यमराज, अग्नी या सगळ्या रूपांना एकच विश्वरूप समजून नमस्कार केला, सगळ्या बाजूंनी वारंवार वारंवार. आता पुढे म्हणतात 40व्या श्लोकात, हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून मागून सगळीकडून नमस्कार. हे सर्वात्मका, सगळ्या बाजूंनी नमस्कार. कारण अनंत पराक्रमशाली अशा अनंत आपण, सगळं जग व्यापलेलं आहे, म्हणून आपण सर्वरूप आहात. आता यांचा अर्थ आपण वाचूया. तुम्ही ज्यामध्ये नाही, हा ओव्यांचा मराठीतला अर्थ आहे बर का. तुम्ही ज्यामध्ये नाही अशी या जगात तरी वस्तू आहे का? म्हणजे असं म्हणायचं की अशी एकही वस्तू नाही की चराचरात तुम्हीच व्यापलेले आहात. आपण कोणत्या ठिकाणी नाही हे असो, तुम्ही जसे असाल तशा तुम्हाला माझा नमस्कार असो. श्री अनंता, तुम्ही वायू आहात, शासन करणारा यम आहात, प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करणारा जठराग्नी पण तुम्हीच आहात. तुम्ही वरुण, चंद्र, सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात. ब्रह्मदेवाचाही आदिजनक, आदि ब्रह्मदेवाचाही आदिजनक म्हणजे श्री विष्णू भगवान, मूळ जो ईश्वर, तोही तुम्हीच आहात. आता पुढे 40व्या श्लोकाचा अर्थ. श्री जगन्नाथा, त्याशिवाय इतर जे जे म्हणून जे काही आहे ते सर्व आपणच आहात. मग त्यांना आकार असो वा नसो, तशा त्या आपणाला माझा नमस्कार असो. ह्याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने स्तुतीपूर्वक नमस्कार केला आणि पुन्हा, हे प्रभू, तुम्हाला माझा नमस्कार असो, नमस्कार असो, असे तो म्हणू लागला. नंतर श्री कृष्णांच्या मूर्तीकडे नीट साद्यंत साद्यंत स आद्य अंत, स आद्य अनंत, आधीपासून पायापासून शिरापर्यंत पाहिलं, परमेश्वराला न्याहाळून पाहिलं आणि पुन्हा म्हणले, हे प्रभो, हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो, असं म्हणून दोन दोनदा म्हणू लागला. त्या मूर्तीच्या एक एक अवयवाकडे बघून बघा, हा आपल्या पुढे पण परमेश्वराचं रूप उभं राहतं वाचताना. चित्ताने खूप समाधान पावला आणि पुन्हा म्हणायला लागला, प्रभो, हे प्रभो, तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो, दोन दोनदा म्हणू लागला. या स्थावर जंगमात्मक विश्वात, स्थावर जंगमात्मक विश्वात म्हणले बर का, प्राणी मात्रात सर्वत्र समव्याप्त असणाऱ्या देवास पाहून पुन्हा म्हणला, हे प्रभो, तुम्हास नमस्कार असो, नमस्कार असो. त्याप्रमाणे अनंत अद्भुत अशी रूपे श्री अनंताच्या ठिकाणी आश्चर्यात्मकरित्या प्रकट होत असलेली पाहून तो पुन्हा पुन्हा अर्जुन, हे प्रभो, नमस्कार असो, नमस्कार असो, असं म्हणू लागला. नमस्ते नमस्ते प्रभो, यापेक्षा जास्त स्तुती करायलाही त्याला काही आठवेना आणि स्वस्थ पण बसवेना, अशी अर्जुनाची स्थिती झाली. आणि तो कशा प्रेमभावाने नमस्ते नमस्ते प्रभो अशी गर्जना करत होता.
हे मात्र काही कळत नाही. याप्रमाणे अर्जुनाने हजारो वेळा नमस्कार केले आणि तो श्रीहरीला म्हणू लागला की हे माझ्या समोर जे आपणच दिसत आहात त्यात तुम्हाला वारंवार नमस्कार असो. देवाला पाठपोट आहे का नाही याचा विचार करून चौकशी करून आम्हाला काय उपयोग आहे. देवाला पाठ आहे का, पोटे का, हाते का, काही उपयोग नाही. तथापि हे स्वामी, माझ्या पाठीमागे असणारे जे तुम्ही, त्यात तुम्हाला माझा नमस्कार असो. आता अर्जुनाने मागितलं बघा देवांना की तुम्ही माझ्या पाठीशी राहा, असा त्यातला अर्थ. माझ्या पाठीशी, माझ्या पाठीमागे तुम्ही आहात, त्याला मला तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून तुम्हाला पाठी मोरे असे म्हणता येईल. पाठी मोरे, पाठी मोरे म्हणजे पुढे, मोहर म्हणतात. मराठीत नगर जिल्ह्यात मोहर म्हणतात. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कुठे सांगितली आहे? नगर जिल्ह्यात. मोरे, मोरे म्हणजे मोहर बर का. मोहर ये की असा म्हणजे पुढे ये. पाठी आणि मोरे म्हणजे पुढे असे म्हणता येईल. परंतु हे देवा, खरोखर तुम्ही जगाशी समोर किंवा पाठीमोरे आहात असे काहीच म्हणता येत नाही. कारण कारण विश्वात सर्वत्र ओतप्रोत व्याप्त आहात, चराचरात आहात. आता तुमच्या निरनिराळ्या अवयवांचं वर्णन करण्याचं मला कळतच नाहीये. म्हणून सर्व स्वरूपी सर्वांतर्यामी आत्मस्वरूपच असे जे तुम्ही, त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. आत्ताशी कुठेतरी अर्जुनाला सुचायला लागले बर का. देवा, जे तुम्ही अनंत बळाच्या आवेशाचा साठा आहात, तुम्ही अगणित पराक्रमी सुवर्णकाली सम म्हणजे एक रूपाने असणारे सर्व स्वरूप असे आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सगळ्या आकाशातच पोकळी आकाशमय होऊन असते, त्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी अधिष्ठान रूपाने तुमची समान व्याप्ती असल्यामुळे तुम्हीच एक रूप सर्व स्वरूपाने आहात. समान किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ ओतप्रोत भरलेले आहात. पण ज्याप्रमाणे क्षीर समुद्रात लाटाही दुधाच्याच येतात. क्षीर म्हणजे दूध. आता क्षीराचा समुद्र त्या कुणाला बरं, कुणाला बरं, त्याचं नावच आठवेना मला. क्षीर समुद्र दिला शिवाने. काय बरं त्या मुलाचं नाव? 12 वर्षाचाच आहे. प्रल्हाद, ध्रुव आणि तिसरं नाव त्याला क्षीरसमुद्र, नावच आठवेना आता. असो, विश्व दुधाच्याच लाटा येतात त्याप्रमाणे हे विशाल उपमन्यू आहे. विश्व. हा, उपमन्यू उपमन्यू. नाव. उपमन्यूला क्षीरसमुद्र भगवान शंकरांनी दिला की नाही, तसा दुधाच्याच लाटा येतात. त्याप्रमाणे विशाल विश्व तुमच्याच अधिष्ठान स्वरूपावर भासत आहे. म्हणून देवा, तुम्ही या सर्व पदार्थांपासून अजिबात वेगळे नाही. आत्ताशी अर्जुनाला सुचलंय बर का बोलायला 40व्या श्लोकात. हे माझ्या प्रत्ययाला आलंय आता. आणि सर्वत्र घनदाटपणे चराचरात कणाकणात तुम्हीच भरलेले आहात, असं अर्जुन म्हणतो आहे. आता ही भाषा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांमधून आपण बघूया, कारण आपल्याला अर्थ समजलाय. 39 आणि 40 ओवी. जी काय एक तू नभसी, कवणे ठाई नसती कुठ नससी, ते असो जैसा आकाशी तैसिया नमः. काय ग होतंय हे? अगो बाई, कठीणच झालं हे. हा, ठीक आहे. अरे, हे काय येतंय? माझा मोबाईल नाव आहे, मला कळे ना काय होतंय. काही नाही, सुरू ठेवा ते. हा जी, हा, तू व्यवस्थित येतोय आहे, ना माझा तुम्ही आवाज? सुरू ठेवा. हा. हे असो जैसा आहासी तैसिया नमः. जसा आहेस तसा मी नमस्कार करतो. वायू तू अनंता, यम तू नियमिता, प्राणिगणी वसता, अग्नी तो तू अग्नी आहेस. वर्ण तू सोमस्रष्टा, तू ब्रह्म पितामहाचाही परम, पितामहाचाही पितामह, ब्रह्म्याचा आदी जनक तू. आणि काही जे जे काही
रूप आथी अथवा नाही. बघा तुझं रूप काय आहे, जसा आहेस तसा. तया नमो तुझ तैसा तैसयाही जगन्नाथा. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडुसुते. म्हणजे अर्जुनाने, पंडुसुते म्हणजे अर्जुनाने जसा आहे तसा नमस्कार केला. मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाठितिये साध्यन्ते न्याहाळी श्रीमूर्ती ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. माझा आवाज खूप उंच जातोय आणि खोकला आहे. पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. मी जरा हळू पीच मध्ये घेते बर का. ऐसी रूपे तिये अद्भुते. येतय का ऐकू? माझा आवाज येतोय का? ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते. तव तव नमस्ते नमस्ते ची म्हणे. आणि कस्तुती ही नाठवे आणि निवांतु ही न बैसवे. नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. गर्जना करू लागला. किं बहुना इया परी नमन केले सहस्रवरी. की पुढती म्हणे श्री हरी तुझ सन्मुखानमो. मोरे म्हणले ना, सन्मुखा म्हणजे पुढे, पुढूनही नमस्कार मागूनही नमस्कार. देवासी पाठीपोट आथिकी नाही येणे उपयोग आम्हा काही. काही तरी तुझ पाठी मोरे आहे. नमो स्वामी उभा माझिये पाठीसी. म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी. सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ. आता वेगळा लिया अवयवा. सगळे अवयव बघू लागला. नेणे रूप करू देवा म्हणून नमो तुझ सर्वा. सर्वात्मका सगळीकडून नमस्कार करतो. तू सर्वात्मक आहेस. जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा. सकळ काळी समा सर्व रूपा. आघविया आकाशी जैसे अवकाशाची होऊनी आकाश असे. अवकाशातली सगळी पोकळी भरून राहिलीये. तू सर्वपणे तैसे सगळीकडेच आहे. पातलासी सर्व पातलासी सगळीकडे तूच दिसतोय. किंबहुना केवळ सर्व हे तुची निखळ. परीक्षीरार्णवी कल्लोळ. पयाचे जैसे. क्षीर म्हणजे दूध. क्षीरार्णवी समुद्र अर्णव. पया पयाचे जैसे. पय म्हणजे पण दूध. म्हणून या देवा तू वेगळा नव्हेसी सर्वा. हे आले मज सद्भावा. आता तुमची सर्व. आत्ताशी अर्जुनाला भगवंताचं रूप सगळं 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 रूप कळलंय. आता बघूया 41व्या श्लोकात भगवंत काय म्हणते, अर्जुन काय म्हणतो आहे. तखे 41 आणि 42 सलग घेऊया हा आपण. 41वा श्लोक आणि 42वा श्लोक आपण सलग घेतो आहे. मला दीदी प्रणाम करते. प्लीज मला ना 10 मिनिटं राहिली की सांगा बर का कोणीतरी. दहा दहा मेसेज मिनिटं नको राहिलेली आहेत. कोणीतरी. 10 मिनिट राहिलेले हा? आहेत. 10 मिनिटच 10 मिनिट. राहिलेली आहेत.
हा. ओके. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानन्तवेदं, मया प्रमादात् प्रणयेन वापि, यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि, विहारशय्यासन भोजनेषु. 36व्या श्लोकापर्यंत ओवी पर्यंत आपण वाचलं आहे. आता आपण 536 अर्थ अगोदर बघतो आहे की, परंतु हे प्रभो, अशा सर्व व्यापकतेच्या ऐश्वर्यानं संपन्न असणाऱ्या तुम्हाला मी पूर्वी अजिबात जाणत नव्हतो. म्हणून आम्ही सोयरेपणाच्या संबंधाचं नातं लक्षात घेऊन तुमच्याशी आजपर्यंत वागलो. अरे रे, माझ्या हातून फार मोठा प्रमाद घडला. कसा तो दृष्टांतपूर्वक सांगतो. म्या अमृताचा संयोग सडा संमार्जनाकडे केला. अमृताचा उपयोग कुठं केला? सडा संमार्जनासाठी. कामधेनू देऊन तिच्या मोबदल्यात एक लहानस शिंगरूच घेतलं, छोट बाळ. परिसाचा डोंगरच मिळाला, पण तो फोडून त्याचा गडगा रचला, किंवा आम्ही घराच्या भिंतीच्या पायात भर घातली. तसंच कल्पतरू तोडला आणि त्याचं शेतात संरक्षण म्हणून कुंपण केलं काटेरी. असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे बरं का, हे ओवीमध्ये येईल. चिंतामणीची खाण लागली, पण त्याला दगड समजून गोफणीनं मारून गुरं हाकून लावली. त्याप्रमाणे तुमचं सान्निध्य लाभलं असूनही अति स्नेहामुळे मित्र समजून ते सगळं व्यर्थ घालवलं. लांब कशाला, हे आजच उघड उघड उदाहरण पहा की, युद्ध केवढं क्षुल्लक आणि काय किमतीचं आहे. पण मूर्तिमंत परब्रह्म जे तुम्ही, त्या तुम्हाला मी युद्धात आपलं सारथी केलंय. युद्ध करणारा मी आणि तुम्ही सारथी. बरं, हातात शस्त्रही नाही, घोड्याचे लगाम. देव आहे पण घोड्याचे लगाम हातामध्ये. बघा, हे कृपा सागरा, दुष्ट अशा कौरवांच्या घरी मी तुम्हाला शिष्टाई करायला पाठवलं. अरे अरे, त्याचप्रमाणे जगदीश्वरा, आम्ही आपल्या सामान्य व्यवहारार्थ आपणास विकून खर्ची घातलं हो. असं करणं उचित आहे का? असं अर्जुन भगवंताला विचारतोय. हे ज्ञानेश्वरांचं मन सांगतंय बर का ओवी मधनं. तर तुम्ही योग्यांचे समाधी सुख आहात आणि मी मूर्ख असा की म्या तुम्हाला अशा यथार्थपण खरंच जाणलं नाही. उलट तुमच्या तोंडावर तुम्हाला बरमी लागेल अशी भाषण मी बोलत होतो. आपणही अर्जुन आहोत बघा. काहीही मागतो भगवंताला, काहीही, अक्षरशः सगळ्या भरीला घालतो भगवंताला आपण सुद्धा. तर आपण आता पुढे कुठं गेला तो अर्थ माझा, चुकला बोलता बोलता. हा, बोलत होतो. आता बघूया, ओव्या वाचूया. 41 आणि 42वी ओवी, त्याचा अर्थ मी वाचणार आहे. ओव्या वाचून झाल्या आपल्या, हे श्लोक वाचून झाले आपले. सखेति मत्वा परी ऐसिया तू ते स्वामी, काहे चिनेणोजी आम्ही, काहीच कळत नाही. म्हणून सोयरे संबंध धर्मी, रहाटलो तुझसी आहा थोर बाऊर जाहले. आता येत असेल लक्षात सगळ्यांच्या. अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके देऊनी दिधले कामधेनू ते. परिसाचा खडवाची जोडला, की फोडोनी आम्हे गाडोरा घातला. कल्पतरू तोडोनी केला उपशेता, चिंतामणीची खाणी लागली, तेणे करे बोढाळे बोलांडली. तैसी तुझी जवळीक धाडिली सांगतीपणे, हे आजीचेची पाहे पारोकडे. कण झुंज हे केवढे, एथ परब्रह्म तू उघडे. सारथी केलासी यया कौरवाची या घरा, शिष्टाई धाडिलासी दातारा. ऐसा वणिजे साठी जगेश्वरा, विकलासी आम्ही तू योगियाचे साधन. कैसा जाणे चिनामी मूर्ख, उपरोधूजी सन्मुख तुझसी करू. आता 43 आणि 44वा श्लोक
बघूया. पितासी किती वेळ राहिला दीदी? 2 मिनिटं, 4 मिनिटं? आहे ताई, आहेत 4 मिनिटं हा. आहेत. हम्म. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव. पुढचा 44वा. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम् प्रसादये त्वामहमीशमीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्. बघूया, ओव्या वाचून होतील का नाही शंका आहे, पण अर्थ वाचायचा प्रयत्न मी करते आहे. ओव्या आपल्या जागेवर बसून सगळ्यांकडे ज्ञानेश्वरी असू शकेल, तर ओव्या त्याचं सौंदर्य तुम्ही ओवी रूपाने नंतर वाचाल अशी आशा करून मी पुढे अर्थ सांगायला प्रयत्न करते आहे. वाचून दाखवते आहे मी, माझ्या मनचं काही सांगत नाहीये. तुम्ही विश्वाचे अनादी मूळ आहात. तुम्ही विश्वाचे अनादिमूळ आहात. ते तुम्ही ज्या सभेत बसत होता तेथे तुम्ही आमचे नातेवाईक या संबंधाने तुमच्याशी विनोदाने बोलत होतो. कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीनं मान घेत होतो, तो न तुम्ही दिला. यात काही कमी पडेल अतिसलगीमुळे आम्ही आपल्यावर रुसूनही जात होतो. हे शहाणपणे तुम्ही माझे पाय धरून समजूत करीत असा. याप्रमाणे व हव्या त्या प्रकाराने आम्ही तुमचा उपमर्द होईल अशा अनेक गोष्टी केल्या. शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या पुढे पाठ करून देखील बसलो आहोत. तर हे श्रीकृष्णा, अशी ही आमची योग्यता आहे काय? परंतु महाराज, आम्ही चुकलो. देवा, तुमच्या बरोबर दानपट्टा वगैरे खेळही खेळलो, आखाड्यात कुस्ती केली, सोंगट्या खेळताना तुमचा तिरस्कार करून बोललो, तुमच्याशी हातगाईवर येऊन भांडलो. जी उत्तम वस्तू असेल ती अगोदरच आम्हाला द्या म्हणून प्रत्यक्ष मागत होतो. बघा, आपणही असंच मागतो परमेश्वराला. ते अगोदरच तुम्हाला द्या म्हणून प्रत्यक्ष मागत होतो. सर्वज्ञ असे जे की तुम्हाला ही युक्तीच्या तुम्हाला पण आम्ही युक्तीच्या 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहो असे मी आपणास म्हणले. हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनात पण मावणार नाही. परंतु देवा, तुमच्याच पायाची शपथ वाहून सांगतो की अपराध अज्ञानामुळे, आपलं महत्व न ओळखल्यामुळे आमच्या हातून घडले. अहो, देवांनी जेवण्याच्या वेळेला खरोखर मोठ्या प्रेमानं माझी आठवण करावी, परंतु काय माझा निर्लज्ज गर्व पहा की मी रुसून फुगूनच बसत होतो. देवाच्या अंतःपुरातही खेळताना माझ्या मनात जराही शंका उत्पन्न होत नसे. इतकंच काय, पण आपल्या अंथरुणावर जाऊन मी शेजारी निजत पण होतो. मी तुम्हाला कृष्णा म्हणून हाक मारित होतो, यादवांप्रमाणे यादवच मानत होतो. आणि आपण जाऊ लागला म्हणजे मी आपणाला आपली शपथ घालत होतो, जाऊ नको म्हणून. हा, तर माझं तुमच्या बरोबरीनं एका आसनावर बसणं, तुमचा शब्द मोडणं वा अशा गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडल्यात. म्हणून हे अनंता, आता अशा अमर्यादेच्या माझ्या हातून घडलेल्या किती म्हणून गोष्टी सांगू, तर मी सर्व अपराधांची रासच आहे. म्हणून हे प्रभो, तुम्हा समक्ष किंवा पश्चात जितक्या म्हणून वाईट गोष्टी घडल्या असतील तितक्या आपण आईप्रमाणे पोटात घालाव्यात. महाराज, एखाद्या वेळेस नद्या गढूळ पाणी घेऊन समुद्राला मिळायला येतात, तेव्हा गढूळ पाण्याला समुद्राला आपल्या पोटात समाविष्ट करून घेतलं पाहिजे. त्याला त्या विना दुसरा उपाय नसतो. त्याप्रमाणे प्रीतीने म्हणा अथवा चुकीने म्हणा, देवा, माझ्याकडून तुम्हाला विरुद्ध अशी जी जी भाषणं बोलली गेली ती हे मुकुंदा सहन करून पोटात घाला. पोटात घाला देवा. तुमच्याशिवाय कोण पोटात घालील? देवा, तुमच्या सहनशीलतेमुळे, क्षमत्वामुळे ही क्षमा पृथ्वी प्राणी